सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय तारा भवाळकर, या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आदरणीय सुशील कुमारजी शिंदे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ज्यांचं नाव सर्वोच्च असं गणलं जातं आणि भारतीय राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या राजकीय व्यक्तिमत्वाची अत्यंत महत्त्वाची आणि अमिट अशी प्रतिमा उमटवली आहे, ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उषाताई तांबे, महामंडळाचे अन्य पदाधिकारी आणि वाङ्मयप्रेमी बंधू आणि भगिनींनो, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा एक विद्यमान अध्यक्ष म्हणून या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडे मी सूत्र प्रदान करताना माझ्या मनामध्ये कृतकृत्य झाल्याची एक भावना आहे। यावर्षीपासून पुढच्या वर्षी मी माजी अध्यक्ष म्हणून या साहित्य व्यवहारामध्ये ओळखला जाणार। खरे तर मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे नेहमीच सांस्कृतिक संचित प्रवाहित होत असतो, त्याला आपण वारसा असं म्हणतो। यावर्षी मात्र पुढच्या पिढीकडून हा सांस्कृतिक वारसा मागच्या पिढीकडे संक्रमित होत आहे। तुम्ही तुमच्याच आशीर्वादाने पाऊल खुणांवर आम्हाला चालायला शिकवलं आहे आणि हे संचित सांभाळून ठेवा आणि ते आमच्याकडे परत करा, असा एक वेगळा आदर्श या निमित्तानं घालून दिलेला आहे। आणि म्हणूनच ताराबाईंसारख्या मला मातृत्व असलेल्या व्यक्तिमत्वाकडे हा संमेलनाचा पुढचा वारसा सोपवताना मला अतिशय आनंद होतो आहे। ज्या वाटेवरून मागची पिढी मार्गस्थ झाली त्या वाटेला अधिक सुकर करत, त्या वाटेवरून चालताना अधिक वेगळ्या अशा दिशा शोधत आम्ही या साहित्य व्यवहारामध्ये वावरत आहोत। 97व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वर्षभर मी महाराष्ट्राच्या शहरांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये वावरत होतो आणि तिथे वावरताना एक माझ्या लक्षात आलं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा आमच्या भूमीत यावा, आम्हाला त्यांची भेट व्हावी, आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं, ही जी त्यांच्या मनातली एक आस असते, त्यांच्या मनातली भावना असते, ती भावना अत्यंत आदराची असते, अत्यंत आत्मीयची असते, हे मी पाहत आलेलो आहे। या दिल्लीच्या नगरीमध्ये होणारे साहित्य संमेलन हे 2 कारणांनी मला अतिशय महत्त्वाचे वाटते। त्यातलं पहिलं अतिशय महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे या साहित्य संमेलनाच्या घोषणेच्या मुहूर्तावरच मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा बहाल केला आणि संपूर्ण मराठी भाषाप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून आला। नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम इत्यादी महापुरुषांनी घडविलेल्या आणि संस्कारित केलेल्या या मराठीला अभिजात भाषा म्हणून मानाचे स्थान भारतीय भाषेत मिळावे, हा योग अतिशय महत्त्वाचा असा आहे। आणि दुसरे कारण म्हणजे बरोबर 71 वर्षापूर्वी 1954 साली या नगरीमध्ये साहित्य संमेलन जे झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी। आजच्या मराठी साहित्य विश्वाला प्रगत अशी, तर्कनिष्ठ अशी, वैज्ञानिक अशी आणि आर्ष साहित्याविषयीची अशी एक वेगळी दृष्टी देणारे म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे मी अतिशय आदराने पाहतो। आणि या साहित्य संमेलनाचे हे एक वैशिष्ट्य असेल की या साहित्य संमेलनामध्ये 71 वर्षानंतर
त्याच पायवाटेवरून चालत जाणाऱ्या, त्याच पायवाटेवरून पुढे निघालेल्या आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपला अतिशय महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या ताराबाई अध्यक्ष झालेल्या आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं कार्य करून ठेवलेलं आहे आणि त्या महत्त्वाच्या कार्याचा जसा आम्ही आमच्या सोबत घेऊन पुढे जातो आहोत. एक दुसरी गोष्ट आणखी अशी झाली होती, 1954 साली मराठी साहित्य संमेलन झालं होतं. कारण की त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असं नामाविधान या संमेलनाला मिळालेलं नव्हतं. 1961 साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1965 साली हैदराबाद या ठिकाणी घडलं होतं. त्यानंतर मराठी साहित्य संमेलनाला, आधीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेला 1965 नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशी बिरुदावली मिळाली. 1954 साली जेव्हा साहित्य संमेलन इथे घडलं, त्याच्या दुसऱ्याच वर्षीची एक महत्त्वाची घटना त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या संदर्भात घडली आणि ती म्हणजे 1955 सालापासून साहित्य अकादमीनं भारतीय साहित्यामध्ये अतिशय श्रेष्ठ ठरणाऱ्या प्रत्येक भाषेतल्या कलाकृतीला पुरस्कार द्यायची प्रथा सुरू केली आणि 1955 साली मराठी भाषेला मिळणारा पहिला पुरस्कार हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला मिळाला होता. दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला लगेचच दुसऱ्याच वर्षा पुरस्कार मिळतो, अशी जर परंपरा असेल तर आपण ताराबाईंच्यासाठी एक चांगलं शुभचिंतन म्हणून हा विचार करूया. मित्रहो, मराठी भाषेविषयी, मराठी साहित्याविषयी जो एक विचार मी संबंध वर्षावर करत आलेलो आहे, त्यामध्ये मराठी संस्कृतीचा एक घटक म्हणून मी सातत्याने वावरत होतो आणि माझ्या अध्यक्ष भाषणात मांडलेल्या काही गोष्टींची पूर्तता व्हावी म्हणून मी सजगपणे कार्य करत होतो. मराठी भाषेविषयी, साहित्याविषयी तथाकथित मंडळी करून जो एक निराशेचा सूर सातत्याने निघत असतो आणि मराठी भाषा आता लयाला जात आहे ही भीती व्यक्त होत असते. ती किती वरवरची आहे, किती खोटी आहे ह्याची प्रचिती मी घेतोय आणि अजूनही घेत राहील. कारण की मराठी भाषा ही जवळजवळ गेल्या 2500 वर्षांपासून तिचा तो विकास आहे, तिचा तो प्रवास आहे आणि ही भाषा कधीही मरणार नाही. फक्त काही मंडळी त्या पद्धतीचा मुमुक्षू असा एक निराशाचा जो सूर काढतात आहे, तो सूर हे संबंध साहित्य संमेलन आणि साहित्य संमेलनविषयक संस्कृती पाहता किती वरवरचं आपल्याला दिसतं, जाणवतं. मराठी भाषा टिकण्याकरता परप्रांतात सुद्धा आपले सत्व टिकवून ती समाजावर जिवंत राहावी म्हणून बरोबर महाराष्ट्रातली काही मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आहे आणि त्यांचे जेव्हा आपण प्रयत्न पाहतो, मी जेव्हा त्यांचे प्रयत्न पाहिलेत तेव्हा त्या प्रयत्नांना अधिक बळ देण्याकरता, ते प्रयत्न अधिक अर्थपूर्ण होण्याकरता अशा साहित्य संस्थांना शासनाकडून आर्थिक बळ मिळावं असं मला वाटतं. कारण की या साहित्य संस्थांमध्ये काम करणारी ही मंडळी आपल्या पदरचा खर्च करून, आपल्या खिशातून पदरलोड करून अशा पद्धतीच्या भाषाविषयक कार्यक्रमांचं, भाषाविषयक उपक्रमांचं आयोजन करत असते आणि मराठी भाषा ही बृहन महाराष्ट्रामध्ये, परप्रांतामध्ये ती सातत्यानं कशी टिकून राहील ह्याचा विचार आणि धडपड करत असते. महाराष्ट्रातील ज्या घटक संस्था आहेत, महाराष्ट्रातल्या ज्या 4 घटक संस्था आहेत, त्या 4 घटक संस्था सुद्धा जवळजवळ गेल्या 100-125 वर्षांपासून मराठी साहित्याविषयीचं हे कार्य अत्यंत आत्मीयतेनं करतात आहेत. अनेक पिढ्या आल्या आणि अनेक पिढ्यांनी हे जे काम केलं त्या पिढ्यांचा वारसा घेऊन आज या साहित्य संस्थांमध्ये वावरणारी नवी जी मंडळी आहे, ही नवी मंडळी सुद्धा अतिशय तन्मयतेनं, अतिशय निष्ठेनं, अतिशय ज्याला आपण काय म्हणू की आस्थेनं हे सगळं काम करतात आहे. आणि या संस्थांना सुद्धा, महाराष्ट्रातल्या घटक साहित्य संस्थांना सुद्धा महाराष्ट्र सरकारनं आर्थिक मदत अधिक भरपूर प्रमाणात करावी जेणेकरून या संस्थांचं बळ वाढत राहील आणि मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा, मराठी जगताचा व्यवहार हा अधिक ज्याला आपण काय म्हणू की पुढच्या पिढीपर्यंत तो कार्यरत राहील आणि तो पुढच्या पिढीपासून संक्रमित होत जाईल असं मला वाटतं. मागील वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये मी एक मुद्दा आणखी हिरिरीने मांडला होता आणि तो मुद्दा
विधिमंडळाच्या दुसऱ्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेमध्ये महामहिम राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या 12 जागांवर साहित्य क्षेत्राचा प्रतिनिधित्व करणारा एखादा सदस्य असतो. साहित्याचा प्रतिनिधी विधिमंडळामध्ये असेल तर साहित्य आणि साहित्य विषयाचे प्रश्न, त्या संदर्भातील अडचणी थेट शासनापर्यंत पोहोचण्याकरता मदत होईल आणि त्या अनुषंगाने मराठी साहित्याविषयी, मराठी भाषेविषयी अधिक वेगळ्या पद्धतीनं काम करता येईल. माझ्या माहितीनुसार या आजच्या घडीला विधान परिषदेमध्ये अशा प्रकारे साहित्याचं प्रतिनिधित्व करणारा एकही सदस्य नाही. मी जाहीरपणे विनंती करेन शासनाला की या दृष्टीनं आपण विधिमंडळामध्ये मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा प्रतिनिधी हा ठेवावा, जेणेकरून साहित्याचा आणि शासकीय व्यवहाराचा, साहित्याचा आणि शासन व्यवहाराचा, शासकीय व्यवस्था आणि राजकीय व्यवहाराचा एक जो संबंध आहे तो संबंध थेटपणे येईल आणि त्या अनुषंगानं साहित्याविषयी कार्य करताना आपण अधिक आत्मीयतेनं आणि एकजुटीनं कार्य करू शकू. आज मराठी साहित्य संस्था या ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा पेन्शनर्सच्या हातात गेलेल्या आहेत असे आरोप केले जातात आणि एखाद दुसरी संस्था याला अपवाद सुद्धा असू शकेल. याबाबत एक सत्य मांडता येईल. जुनी मंडळी बाजूला होत नाही आणि नवी मंडळी साहित्याच्या, भाषेच्या आस्थेपोटी या संस्थेत येत नाही. या नव्या मंडळीच्या मनात साहित्याविषयीची आस्था निर्माण करण्याचे आणि त्यांना साहित्याभिमुख करण्याचे कार्य आजच्या मंडळींनी करणे अत्यंत गरजेचे आहे. या बाबतीत गेल्या काही काळातील शासनाची भूमिका मी पाहत आलेलो आहे आणि ती भूमिका निश्चितच सकारात्मक अशी आहे. या साहित्य व्यवहाराला ऊर्जा देणारी आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला जेव्हा 50 वर्ष झाली त्यावेळेला महाराष्ट्र शासनानं मंत्रालयामध्ये भाषा विभाग हे स्वतंत्र खातं निर्माण केलं आणि त्या विभागाच्या माध्यमातून भाषाविषयक, साहित्यविषयक उपक्रमांना, कार्यक्रमांना थेटपणे मदत करण्याचं कार्य सुरू झालं आणि ते अत्यंत स्फूर्णीय असं आहे. मराठी भाषाप्रेमींना एकत्र आणण्याकरता महाराष्ट्र शासनानं गेल्या 3 वर्षांपासून आणखी एक वेगळी योजना, वेगळा उपक्रम सातत्यानं राबवलेला आहे, तो म्हणजे विश्व संमेलनाचा. या विश्व संमेलनामध्ये जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस विखुरलेला आहे त्या मराठी माणसाला एकत्र आणण्याचं आणि मराठी विषयीच्या अडचणींना दूर सारण्याचं, मराठी माणसांमध्ये एक आस्थेचा अनुबंध निर्माण करण्याचे कार्य या निमित्तानं झालेलं आहे आणि याकरता महाराष्ट्र शासनाचे जाहीरपणे आभार सुद्धा मानणं महत्त्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करणं सुद्धा मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. आज काही गोष्टीच्या संदर्भात एक असा उल्लेख केला जावा आणि तो केला जातो की मराठी भाषेविषयी, मराठी साहित्याविषयी एक वेगळा असा दृष्टिकोन काही मंडळी साधारणतः समाजामध्ये पसरून एक नव्या पिढीचा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न करतात आहे. पण तो बुद्धिभ्रम निश्चितपणे बाजूला सारून एक त्याला एक सकारात्मक ऊर्जा देण्याचं कार्य करण्याचं एक ध्येय आणि त्या पद्धतीनं ती पायवाट निर्माण करण्याचं सुद्धा एक कार्य या अशा व्यासपीठावर होतं. हे सुद्धा एक जाता सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी सर्जनाच्या क्षेत्रामध्ये काम करणारा, सर्जनशील लेखन करणारा म्हणून एक साहित्यिक आहे आणि माझी ओळख तीच आहे. पण या सर्जनाच्या वाटून काम करताना वैचारिक वाटेवरून आपला प्रवास अतिशय समृद्ध करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाकडे मी आज या साहित्य संमेलनाची सूत्र सोपवतो आहे आणि 97व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाकडे हे सूत्र प्रदान करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. आपण माझं भाष्य शांत चित्ताने घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. गेल्या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष या नात्याने आपण ही सूत्र यंदाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भरवाळकर यांच्या हाती सुपूर्द करण्याआधी मी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवित असलेले आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे सर यांना विनंती करते की आपण रवींद्र शोभणे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. कथा, कादंबरी या क्षेत्रामध्ये आपण ज्यांच्या लेखणीचे चाहते आहोत, समीक्षक म्हणून ज्यांनी ठसा उमटवलेला आहे आणि 97व्या
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने 1 वर्षाची यशस्वी अशी कारकीर्द वाटचाल यांची आपण सर्व साक्षी झालेलो आहोत असे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांना सन्मानित करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवित सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य.